हरि ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः. इंद्रप्रस्थाक ऐल नारदु धर्मरायालागी कुशलोपचार निमगितना धर्मरायाक तागेलागी प्रति एक विषय निमगीत राजधर्माचे बोधन करतरस कालचे दिसाक आमी तंतुल सुमार विषय पळयला. आता तेंचे ಸ್ವಲ್ಪ ಮುಂದರಸುನು ಒತ್ತರಸ ವಿಷಯ तो निमगितरस हे धर्मराय तू सकाळी ब्राह्मी मुहूर्त उठायतवे स्नान संध्या वंदन करतवे चंद वस्त्राभरण धारण करून मंत्री लोटो नित्याची प्रजावर्गांक मेळवत की ना तू आणि तू प्रजावर्गांक मेळवतना तुगेल सुत्तू तुगेल अंगरक्षक असताच की ना. अनेक कसने म्हण म्हळ्यार तुगेल्या कितली की जन न्याय निमून येवच्या पुरोचे त्या वेळार यमाल म्हणके तू वर्तन कोरका यमधर्माल म्हणके धर्म चुकूनच न्याय कंचे म्हण म्हणलेले समपळून घेवन तांगेलागी चंद्री तिरचोल खातवे. न्याय विमर्शे करतना वादी जन प्रतिवादी जन तंतु विषय वादी म्हणल्यार न्याय विषय समर्थन करता लेखलो विषय विरोध करता लेखलो बई बे तांगेल दोग जनलंतू निजावन धर्मा चुकून चमकलो तुगेलो मित्रू जावन असल्यार वाद प्रतिवाद जातना तू न्यायाधीशाल स्थानार बसतना यमधर्माल म्हणके आसुका शिवाय तो हो मेगेल प्रितीचो हक्क समजावन न्याय दिवया म्हण त्या पयले कोणच निष्पक्षपात जावन तू तुगेले तीर्प दिवका तशें करता की ना तू म्हण म्हणटरस आनी म्हणटरस पक्कनी कसले शारिरीक व्याधी आसा म्हण जाल्यार ताका समजावन औषधी सेवन करचे पथ्य इत्यादी करचे ताजे निमती ते व्याधी निवारण करून घेवका. आधी म्हळ्यार मानसीक व्याधी कसले आसा म्हण जाल्यार मालगड्यांगेल सेव कोरका तांगेले निमगुका तांणी कसल सांगताची ताजी वरी चलका. मानसीक व्याधी म्हळ्यार कसले कसले चिंतस जाल्यार मालगड्याल सेव कोर मालगड्याले घेशेशी म्हाका चिंतस कसो कोरका तांणी बारी अनुभवीचन असल कितली की विषय तांगेल जिवनान तू जावन आसच्या पुरो तांणी योग्य जावन आशिल्ले कस की सल्ला दिता तू अशी चल तशी चल म्हण सांग तशी तू चलका. मात्र न्हय तू राय जावन आसतना तुगे शरीर सुस्थितीर दवरचें मस्त मुख्य तशी तुका म्हणून म्हणलें वैद्य सुका तांणी कोणाले वटू मेळनासचे नज नानातले त्या वैद्याल करीन तुका विष घालयतले जननी आसताचे तशें जेवचे नज तांणी सर्व रिती चिकित्सेन तू परिणीत जावन सुका अष्टांग चिकित्सेन तू तशी मागीर कसने खंयचे रितीचे चिकित्सा करूं तांकां गोत्त सुका. मात्र न्ही राय मेगेल ह्यो हाणें चंद्री तिरसल्यार आमकां बरेपण म्हण म्हणलें सदां सर्व काळ आमगेल रायान व्याधी आधी रहीत जावन आसुका म्हणलें तागेले मनांत असलें जाल्लें. मात्र न्ही आनीक कसो म्हण म्हळ्यार न्याया विशयी तुका सांगिल्लो उडगास दवरका. कोणेय तुका कसलें प्रलोभन दिवन आमकां जाय जाल्यार तशी तीर्प दी म्हळ्यार तें जावचें नज. आनी शत्रूल विशयांतूय मस्त जागृत जावन आसुका. तुका पुरय सांगला शत्रूंक कशी पळोवका म्हणून त्या मागीर तूं उडगास दवरून घेवका तशीची तुगेले शत्रूल विशयांतूय तूं आसुका. मात्र न्ही यज्ञ यागादी पुरय कोरका करतना ताका कसले लोपदोश येना नशी तूं पळोवन घेवका. चंद्रितीर यज्ञ कोरका म्हूण सांगून तो सांगता ज्ञाती जनांक तुगेले आचार्यांक तुगेल्या पशी वयोवृद्धांक देवतींक तपस्वींक पुरय तूं मेळटकी आयल कोणेय तुका पळोवचें आयल्यार तांकां मेळटकी तांकां दिवपा जाल्यार मर्यादा दितकी नमस्कार इत्यादी दितकी म्हणून सांगतरस तूं केन्ना हे पळय चंद्रितीर
करतकी श्रेयसूय प्रेयस श्रेयस म्हळ्यार हांगा इहलोकांतू बरेपण प्रेयस म्हळ्यार आनी वच्चे लोकांत पुरे बरेपण तुका मेळटा म्हूण सकडी सांगतरस मागीर म्हणटकय नास्तिक्यम अनृतम क्रोधम प्रमादम दीर्घसूत्रताम अदर्शनम ज्ञानवताम आलस्यम पंचव्रतताम म्हळ्यार हें सुरवेकय सांगला आतां उपास तेंचे सांगतरस तो नास्तिक्य म्हळ्यार परलोकांतू विश्वास नातील असूचे अंध्रत म्हळ्यार पट्टी सांगचे क्रोध म्हळ्यार कोपिश्ट जावन आसचे प्रमाद म्हळ्यार जागृत ना अशी आसचे दीर्घसूत्रता म्हळ्यार विडंब नीती म्हणटाची आज केल्यासे फाय केल्यासे म्हूण सांगून काम लकोचे ज्ञानमताम अदर्शनम म्हळ्यार ज्ञानमताम अदर्शनम ज्ञानी जालेले जनांक मेळना नाशिरापचे तांगेले दर्शन करना नाशिरापचे आलस्य एक नमुने प्रमाद यमे केल्यार जाल्ले नातल्यार जाल्यार कांय जायना म्हणून पंचव्रतता म्हळ्यार इंद्रियाक वश जावन आसूचे एकचिंतनमर्थानाम एकल्याना बैसून अशें केलें जैतवे तशें केलें जैतवे म्हूण आलोचन करचें ना राय जालेले जनान मंत्रालोचन कोरका म्हूण सांगून आसा तशें कोरका आनीक म्हळ्यार अनर्थज्ञैश्च चिंतनम कसले एक विशय तुका जावका न अर्थज्ञैश्च चिंतनम तांकां कसले गोत ना हे विशय तसले जना लोट अशें केलें जैतवे तशें केलें जैतवे म्हूण तांकां गोतू ना अज्ञ जन तांगेले कसले तूं समालोचन करचें तें करूनच निश्चितम निश्चितानाम अनारंभः कसले की एक पाय उठानू हें काम करका म्हूण तूं लेखचें निश्चय करचें करना नाशिरापचें त्या वय करूनच राय जालेल्यान मंत्रस्य परिरक्षणम रहस्य विशय आसता रायाल केला गोप्य विशय ते गोप्य जावनू आसूं का शिवाय ते लीक जावचे न्हय भायर कोण रहस्य विशय पळय गोप्य जावन दवरचे असमर्थ जाता की तो राय कांय प्रयोजन ना तेल म्हूण जाता आनी मंगलाद्य प्रयोग चंग काम देवता पूजा इत्यादी यज्ञ याग इत्यादी करना नाशिरापचे प्रत्युत्थानम च सर्वता युद्ध करूक एक पंत युद्ध आशे जाल्ली 4 दिक्कान 4 राज्याक सैन्य पेटयले वांटून पेटोवंक जाता गेलवत ते सैन्य नानमे तेंची 4 वांटू सैन्य एका कडेन जमकाला गेलवू न्ही वेतनम या पुराय 14 राजदोश म्हणटा हें कालचे दिसाक आमी पळयला वापस नारद सांगता म्हणजे जाल्यार ते कित एक विचार करच्यो विशय म्हूण पळयाची वापस एका विशयार बोधन दिता म्हळ्यार त्या उडगस दवरका त्या विशयांत मस्त आलोचन करका म्हूण म्हणलेले खातीर सांगचें मागीर नारद ಸ್ವಲ್ಪ वेळो नुत बैसून मागीर सांगतकय तूं एद्दोळतय पुराय तुका वेद तुगेल विशयांत फलदायक जावन आसवे म्हूण वेद फलदायक जावन आसचे म्हळ्यार कसले पळय नारदाल प्रश्न पळय कसले म्हूण सांगून त्या प्रश्न पळय नारद निमगीतरस धर्मराय त्या प्रश्न उत्तर नारदाले की तुगेल ऐश्वर्य सफलवे तुगेल बायल सफलवे तुगेल कसं की शास्त्रार्थ शिकून तुका मेळ्ळेलें ज्ञान ते सफलवे सफल म्हळ्यार फलदायक म्हूण म्हळ्यार अर्थ रे सफल म्हळ्यार पास जावचे तशें प्रेम म्हणटा पळय तशें न्ही हांगा सफलवे म्हळ्यार फलदायक म्हूण हें युधिष्ठिराक कसं म्हूण कळ्ळी ताका संशय जाले कसं सांगता नारद वापस नारदाक निमगितो कथं वै सफला वेदा कथं वै सफलम धनम कथं वै सफला दाराः कथं वै सफलम श्रुतम हे नारद महर्षी वेद धन पत्नी शास्त्रार्थाचे ज्ञान हें सफल फलदायक म्हूण म्हळ्यार कसलें सांगचें ते धना तो सांगता वेद सफल म्हूण कसलें निमगेल म्हळ्यार तूं वेद वाज्यता कर्मकांड पुरय शिकला त्या कर्मकांडान तूं सांगिल्लें बरी यज्ञ यागादी कर्मानुष्ठान केलें तुवें तशें जाल्यार मात्र तूं शिकिल वेद सफल म्हणल्याक वेद प्रतिपाद्य जावन आसूचे अग्निहोत्रादी हें पुरय कोरका हें केल्यार तूं वेद शिकिल्ल्याकय सफल म्हूण सांगून लेक आनी कसं म्हूण म्हळ्यार धन सफल म्हूण म्हळ्यार संपादन केलेलें धन तें दान कोरका चंग कामाक विनियोग कोरका आमगेल चुकय आमी ताजेन पावका तशें जाल्यार तें धन सफल म्हूण जाता मागीर पत्नी सफल म्हूण सफला दारा म्हूण निमगेल पत्नी कसं जाल्यार सफल म्हळ्यार तिगेल निमती चेडवानी जावका तुका तिगेल निमती तूं सूख भोगोवका तशें जाल्यार तुगेल बायल आसूनी सफल म्हूण जाल्लें तशी मनशाक आनीक
सांगिल्लें सपई सफलम श्रुतम श्रुतम म्हळ्यार वेद इत्यादी सफल शास्त्रार्थाचे तिळवळिके हे सफल बे म्हळ्यार तूं शास्त्रार्थ पुरे शिकला ताजे निमती नय विनय सद्गुण सद्व्रत सकळे सद्व्रत संपन्न म्हळ्यार चांग रितीची नडवळिकनी आसल्यार शास्त्रार्थ शिकील प्रयोजन जालें नानतल्यार बाजीरेल मांद्र येयलें कसले प्रयोजन ना जालें तशी जेवच्या नज जल्वे अन्य कसं म्हळ्यार तुगेले देशांक विंगड देशा दोकून वर्त कैला जाल्यार तांगेले तूं कशें सुका म्हणून गोतच न्हय तुगेले देशा वर्तका लागीं कशें सुका म्हणून गोतच न्हय आनी कसं म्हळ्यार कृषी मागीर वाणिज्य हैनुगारिका हे परे चंद करून पळयतरच न्हू तूं परे कशेंच म्हूण सांगून तुगेले देशांत मस्त शिल्पकार आसूं पुरोची गायनकार आसच्या पुरो कोणेय एक विशेष शिक्षण आशिल्लें आसच्या पुरोची तांकां पुरे तूं चंद करून पळयतवे अन्य कसं म्हळ्यार तुगेलें एक मुख्य कर्तव्य आसा कसं न्ही म्हळ्यार कुर्डसच्या पुरोची तुगेले देशांत पट्टेसच्या पुरोची चमकू जायना नदिलसच्या पुरोची अंगविकलसच्या पुरोची अनाथसच्या पुरोची संन्यासच्या पुरो तांकां पुरे तूं अन्नाल म्हणके अन्नांचेर डोळा पळयलें म्हणके तूं तांकां पळोवका आनी शत्रू म्हूण आसाचे कसलें अतिनिद्रा आळसाई भंय कोप कठोरता आनी विळंबता हे दोष रयांक गेले हे तूं परित्याग केला न्हय म्हूण म्हणटना पुराय आयकता तो भारी संतोशारी दिश्टीरू सिंहासना दुखून तो गुदेवलो नारदाल पायरी पडलो आनी म्हळालो महर्षी तूं सांगिल बरी करतरच हांव जाल्यार आनी समजावन करच्याक प्रयत्न करता तूं पुरे रितीर चंद करून म्हाका एक प्रवचन दिल्ली पळय चांग कुशल म्हाका भारी कुशल मिगेल ज्ञानय चड जाल्लें म्हूण दिसता म्हूण म्हळालो मान्य आनी नारदान सांगिल्ली तशी हांव राज्यभार करता म्हूण सांगून ताणें लेखून घेतलें कडेरी नारदू कडेर म्हणटन सांगता कसं इतले सकट तुका सांगली न्हय हाजे एक विशय कसो न्ही म्हळ्यार कोंडरायो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र रुपाचे चातुर्वर्ण्याचे रक्षण करतकी आनी हांव सांगेल पुरे आतां ती नीती आसा पळय राजनीती अर्थनीती आनी एका दुसरे त्यांचो राज्यभार करतकी ताका मांद्र इहांतूय परांतूय सूख मेळटा कळ्ळें म्हूण म्हणटा नारदान उपदेश केलो न्हय तांकां येता योग्य पुजन आनी केल्लें मागीर तागेलें म्हणालो तूं सांगिल तशीची हांव चलका म्हूण सांगून लेखला जाल्यार पुरती आशस म्हाका तशी चोलका म्हूण सांगून जाल्यार तूं कितली कीची महानुभावाल विशय तूं म्हाका सांगला जाल्यार त्यांची रितीरी म्हाकाय चोलू जतकी ना म्हूण सांगून गोतना म्हणून सांगतरस नारद तेन्ना समाज आयकता नुत बैसला युधिष्ठिर आनी कसले निमगोच हागे लागी म्हूण सांगून जाल्यार इतलें व्हड ज्ञानी मिगेल राज्यांत येयले तेन्ना तागेले स्वल्पपुणी हांव ज्ञान घेनातलें कशी म्हूण आलोचन करता आनी नारदाल वापस एक प्रश्न सांगता काय कसो न्ही म्हळ्यार हे नारद मुनी तुका वायुवेगाचे रितीर चलू जाता मनोवेगा रितीर तूं चलू जाता 3 लोकांत तूं संचार करता तूं तशी तूं हें मिगेल मयनिर्मित ई सब पळोवचे आयिल्ल न्हू तूं हाजी पशी श्रेश्ठ सभा खंय आसवे ब्रह्मांडांत त्या पुरे कशें आसता म्हळ्यार मिगेली सब श्रेश्ठ की विंगडाला आसा म्हूण तशी निमगेलें न्हय हांवें ही सभा आयिल्ल जन पुरे होगळसी तरसाची म्हणटना केवल एक सब न्हय आसतलें न्हय हाजी पशी श्रेश्ठ श्रेश्ठ सभा भवन आसतलें न्हय तूं खंय पळयला कसं खंय सकड आसा खंयची भागार आसा कोणाला अधिकार ताजे वेरी तें केल्लें कोणें ताजे विस्तार कितले ह्या परे तूं म्हाका ತಿಳಿಸಿತ್ವೆ म्हूण म्हणटना नारद हसता काय आनी सांगता काय हांवें मस्त सभी पळयला तुका सांगता म्हूण मनुष्य लोकांत मात्र ह्या सभा मंदिरा म्हणके भूषित जावन आशिल्लें म्हळ्यार श्रेश्ठ जावन आशिल्लें सभा मंदिरा खंय पळयनी आयकनी जाल्यार देवलोकांत हांव मस्त सभा मंदिर पळयलां तातूंत यमाल सभा मंदिर आसा वरुणाल सभा मंदिर आसा इंद्राल आसा कुबेराल आसा मागीर ब्रह्माल सभा मंदिर त्यान तूं विशेष श्रेश्ठ कसो जाल्यार म्हळ्यार तातूंत बैसल्यार पुरो सर्व कश्ट निवारण जाता तसलें मस्त सभा मंदिर पुरे आसा श्रेश्ठ जावन मनोहर जावन आसूचे सभा मंदिर ते पुरे देवशिल्पीन केलेले देवशास्त्र मानव शिल्पशास्त्रा प्रकार निर्माण जाल्ला ते पुरे श्रेष्ठातिश्रेष्ठ प्रपंचांतूल कला वैशिष्ट्य पुरे ते सभाभवनांत आसा म्हणून सांगेत तुका इच्छेस म्हूण जाल्यार ते सभाभवनाचे पुरे विशय सांगता म्हूण म्हणटा तेन्ना यो धर्मराय सांगता की म्हाका त्या पुराय सभा मंदिराचे विशय आयकोका म्हूण आश आसा ते सांगतवे तूं
खंयची सभा मंदिर खंयची निमती निर्माण जाला, कितले विस्तीर्ण कितले स्क्वेअर फीट म्हणटा पळय ते, ताजी दिग्गाई कसने रुंदाई कसने, ब्रह्माल सभेंतू ब्रह्माल ओटू कोण कोणसा कडेन आसची, तशीच इंद्राल सभेंतू ताका कोण उपासन करताची, वैवस्वताल सभेंतू यमाक उपासन करून कोण बसल्यांची, वरुण आनी कुबेराल सभेंतू तागेल ओट्टो आसतल कोण, हें पुरे म्हाका सांगता म्हणटना तो सांगता पुराय सांगता तुका म्हूण सुरवेका इंद्रसभे विशयी तुका सांगता धर्मराया म्हणटरस इंद्रसभा भारी चंद भारी तेजस्वान सुतसल सभा सत्कर्मा फला निमतीची इंद्राक ती सभ मेळिल्ले सूर्याल उजवाड ते इंद्रसभेन तसं विश्वकर्मा निर्माण केलेले 150 योजन दीग 100 योजन रुंद 5 योजना इतले एत्तर यस ते दिव्य सभा मंदिराची खंय जाय थंय वचून येवचें सामर्थ्य कसं इंद्रान त्या सभा मंदिरा बशील कडेन लेखला पुरो आमी अमकी जाग्यार वचाम ते सभा मंदिर इंद्रा घेवन वता आनी कोण ते इंद्र सभेंत येवन बसला तांकां दौर्बल्य ना जरा व्याधी ना कसले ना आयासय ना तांकां मात्र न्ही तांचो कोण आश्रय घेतला तांकां पुरे बरेपण जाता म्हणून लेक मस्त कूड आसाची बसच्या आसन आसाची सर्व देववृक्षा निमती ताजी बागील सकड कोर्नस तशी इंद्रो थंय शची देवील ओटो सिंहासनार बैसता सिद्ध देवर्षी साध्य देवगण मरुत्वंत्व तांणी पुरे इंद्राक उपासन करताची म्हणून सांगतरस आनी ताजे नंतर वैवस्वत आले त्या इंद्राल सभाभवनाचें नांव सांगता पुष्कर मालिनी म्हूण सांगून ताका नांव सप्तर्षियो मृगमहर्षी पुराय जने तांगेल यानांतू म्हळ्यार यान म्हळ्यार वाहनांतू येवन बैसून इंद्राल सभेक येवन इंद्रा मेळून तांणी वताची म्हूण मागीर वैवस्वत सभा वर्णन यमाले तेव्हा विश्वकर्मानाची निर्माण केलेले 100 योजना पशी चड विस्तीर्ण ताका म्हूण सांगता यमाल सभा भारी प्रकाशमान जावन ते सभेंतू कोण कोणाक कसं जायी तांणी पुराय आलोचन केल्ली कुडले ते सिद्ध जावन येता काही मात्र न्ही ते सभा तक कसं इच्छा त्या रूप धारण करूं जाता थंय बशिल्ले जना शिंया बादना शेक्या बादना कसले ना भारी आनंद वातावरण तंगेल देहा कंचिन मने उष्णता जावका ते रितीरी आसता दुःख ना मांतरपण ना ताणी ना भूक ना मनाक अहित जेवचित असले दुःख जेवचित असल कसल कार्य थंय जायना वायट काम जायना थंय बशिल्ले जना कसले वायट आलोचन येना मनांतू आनी कसं म्हळ्यार देवते मानव तांणी कसले आलोचन करीत तसल वस्तू पुरे कसल तांगेल मना जावका तसल वस्तू पुरे थंय सिद्ध जावन मेळटा सुखाचे सुखोपभोग वस्तू जेवो लायक रुचीची खाण जेवो भोजन जेवो लेह्य चोष्य जेवो पुरे आनी फुल्ला माळा नमनवार फुल्ला माळा भारी परंबळे येवचे तसले अनेक म्हळ्यार सभाभवन आसूं तूची वृक्ष त्या वृक्षा आपण वचून राबून खंयचे वृक्ष त्या सभाभवन सुद्दां आसूचे खंयचे वृक्ष आपण वचून राबून आमकां कसल जाय म्हूण निमगेला पुरो ते कुडले येद्रा येता आनी ते सभाभवना भितरी थंड उदक जाय जेन्ना थंड उदक हुन उदक जाय जेन्नाक हुन उदक पुरे सिद्ध जावन आसता आनी तू निमगिल ना तागेल सभेंत आश्रय घेतल कोण म्हूण सर्व राजर्षी सची ययाती नहुष पुरु मानदाता सोमक नृगत सदस्यू असले तुगेले वंशाचे भरत सुरत सुनीत अंबरीश भगीरथ असल पुरे राय एक रायल नाव सांगतो तो नारद तांणी पुरे जन थंय मुचुकुंद समीत कितलीकी जन आसाची थंय ते राय पुरे म्हळ्यार पुरे जनान पित्र लोकांक वचीना वैवस्वताले यमाले वैवस्वत यमू तो सूर्याल पुतून तागेले सभेन तूं बसताची पित्र लोक आशिल्ले जन तांणी पुरे आराधन करताची म्हणून म्हणटा पितृदेवते पुरे थंयची यमाल आराधन करताची गंधर्व अप्सरेसल गायन पुरे जत थंय पद्यनी म्हणटात तांणी चंदरिती रस्ताची आनी पुराय राय तांणी यमाल सेव करून घेवन आसतना तांगेल शरीर तेजपुंज जावन आसता चंद वस्त्र घालून आसताची कर्णकुंडल धारण करून आसताची सर्व पुण्यकर्माचे तांणी केल्ले पुण्यकर्माचे फल थंय तांणी भोगतर आसताची म्हूण सांगून यमधर्माले एक सभेचे वैशिश्ट्य तो सांगता तशी मागीर तो सांगता असं वरुणाले पुष्कर मालिनी सभेचे विशयी सांगता म्हूण सांगता रस्तो तशी वरुणाल सभे आता वरुणाले सभेचे
वर्णन करता नारद महर्षी वरुणाल सभेके पुष्कर मालिनी म्हणून नाव सांगतरस युधिष्ठिरा वरुणाल सभा आणखी चंद पळोवच्याक ताजी तेजसू तांतो ताजी कांती सकड कितली चंदस म्हणरे अनेक सभा ताका समान जावन सुचे नाचीच म्हूण येता तशी यमाले सभे इतलेची एतर दीग रुंद पुरेस देवशिल्पी विश्वकर्मानं निर्माण केलेले जाल्यार एक विशेषत कसल म्हूण म्हणारी सगळी महासभा उदका भितर आसा इत्याक म्हणारी वरुणू जलादी देवती न्हय म्हणटन तागेल सभा समुद्रा भितरी न्हय सुका तशी सभा मंदिरा सुतूची नवरत्नाचे फल पुष्प आसूचे देववृक्षस म्हूण येता नील कलरा फुलं हळदुवे काळे धवे तांबडे फुल्लाचे सकडी वल्यो ते रुखार चोणसाचे मात्रने कितलीकी नमुने पक्षी वयते वास करून चंद ध्वनी करून कूजन करून असतात वातावरण थंडही नाही ऊनही नाही तशी समशीतोष्ण म्हणता पळय तशी ताजे वातावरण मागीर सगळे भवन धव बण्णाचे ते भवनांतू कितली 100 गटल्यांचे चंद कूड त्या कुडांतू आसन पुरेस मागीर सभा मंदिरांमध्ये रत्नसिंहासन दवरून वरुण दिव्याभरण धारण करून दिव्यांबर धारण करून तागेल बायल वारुणी समेत जावन सिंहासनार बसता मात्र न्ही वरुणाल सेवे खातीर एक वासुकी तक्षको इरावतो कृष्ण लोहित असले सर्प राजपुरय ते वरुणाल सान्निध्यांतू तागेल सेवे खातीर राखून आसताची मागीर राक्षसय येतात ते मस्त सकडी बली नरकासुर प्रल्हाद विप्रचिती तशीची दशग्रीव वाली मेघमानस दशावर वाली म्हळ्यारी राक्षसाल नाव ते तशी हरणी पुराय दिव्यांबर धारण करून वरुणाल सभा मंदिरांत बसताची समुद्र ते वरुणाले हंत भितर 4 नमुने समुद्र गंगा न्हय कालिंदी विदिशा वेणा नर्मदा सिंधू गोदावरी असले अनेकानेक न्हय पुराय दिव्य शरीर धारण करून वरुणाल सेवा करत रस्ताची वरुणाल बायलो म्हणताची न्हयक पुरे वरुण समुद्र रायो म्हणटना पुरय न्हय वरुणाल बायलो म्हण तशी तागेल सेवेंत तांणी निरत जावन आसताची म्हूण सांगून तशी वरुणाल मंत्री एकलो सुनाभ म्हूण म्हळलो तो केन्नाय वरुणान कसल आज्ञ करता ते तो पालन करच्याक निरंतर सिद्ध जावन आसता तांणी पुरे वरुणाल्या की सेवा करून संतोषार वरुणाल आळविकेंतू आसताची आनी वरुणाले मान्नी कुबेराले सभाभवना विशयी सांगता ऐक म्हूण म्हणटा त्या 100 योजन दीग 70 योजन रुंद आसूचे कुबेरान तागेले तपप्रभावानच निर्माण केल्लेले ते तशी ते कुबेराले सगळे सभाभवन गुह्यक म्हळेल जनान होवन राबल्यांची तांणी तशी पळितना ते तशें जावन ते गुह्यक कोणाकय दिसना देखून ते कुबेराल सभाभवन पळितल दूर दुखून पळितल प्रेक्षकांक निरालंब म्हळ्यार खंयचेय आधार ना नशी आकाशा मध्येंतू निर्माण केलेले वरी दिसता आनी ताका पुरे स्वर्णमय प्रासाद म्हळ्यार प्राकार म्हणटाची वणती हाजी निमती ते भारी चंद दिसता सगळेची ओंटीक नवरत्नान श्रृंगार केला आनी तांतू भितर एक विशेष नमुने परंबळ सभाभवनांत तशी एतर धरून राबल्यान दिसतू देखून धवेची आसूचे देखून ते भवन आकाशारी चलचे मोडशे दिसतकय लागीं वचून पळयतना भांगराचे प्रासाद तांतू दिसता ते मोडा मध्येंतू मिंच येयल्या बरी चंद भांगर जगजगेतर आसता आनी वायुदेव कसो करता थंय म्हळ्यार थंय कुबेराल नगरींतू येतना सगळेची जगत्या वयचे सुमधुर परंबोळाचे गंध घेवन वायुदेव येतर आसता तशी ते सभाभवनांतू कुबेराल स्तोत्र करत रस्ताची नृत्य गायन विशारद जावन आसूचे कितलीकी अप्सरसा ते कुबेराले सभाभवनांतू आसाची कितलीकी किन्नर गंधर्व थंय तागेले सेवा करून आसताची कुबेराले मागीर महालक्ष्मी ती निधी रुपारी म्हळ्यार खजान म्हणटा पळय थंय महालक्ष्मी आसा कुबेराले चेडूं नलकुबर थंय आसताची नलकुबर आनी ग्रीव आनी नलकुबर 2 जण चेडूं कृष्णान तांकां मोक्ष दिल्ले गुत आसा
तशी तातूंत अलग बरोय थंयच आसता कितले की रशी महर्ष आम समेत म्हळ्यार नारद समेत तो सांगतरस तवळ आमी कुबेराले सभाभवनावत रस्ताची थंय कितले की ब्रह्मर्षी महर्षी पुरे वास करूं आसाची कितले की राक्षस गंधर्व पुरे कुबेराल सेवेंतो केन्नाय आसक्त जावन आसताची मागीर त्रिनेत्र महादेव पार्वती समेत कुबेराले समीप आसता म्हळ्यार कुबेराले घरय आनी महादेवाल न्हय आसूची कैलासारीची म्हूण म्हणटाची तशी मागीर विद्याधर किन्नर तशी विभीषण रावणालो भाव विभीषण तो कुबेराके भाव जातना वैश्रवण तशी वैश्रवण म्हणजे कुबेर विश्रा बसवले चढवून तांणी तशी विभीषणूय कुबेराल ओटू तागेल सेव करून थंय आसता म्हूण सांगून आनी पुरे पर्वताचे अधिदेवते कुबेराल सेव करूं थंय येताची असले रम्य जावन आसूचे आकाशांत खंय जाय थंय संचार करचे साध्य जावन आसूचे कुबेराल घरा विशयी तुका सांगले आनी एक पितामह ब्रह्माले सभाकश्यस म्हूण सांगता ब्रह्मसभेचे स्वरूप अशी आसतले तशी आसतले म्हूण सांगच्या कोणाचें न्ही साध्य ना कृतयुगांत सूर्यदेव एक पंत बुलोक आयलो खंय तो पळयत की ब्रह्मसभेचे चंदाय पळोवन भारी संतोश जावन तो बुलोकांत आनी कसल सकट पळोवचे आसच्या पुरो म्हूण सांगून मनुष्य रुपारीची भुंय तूं आस त्या संदर्भारी म्हाकाय मेळ्ळो तो सूर्यदेव ताणें ब्रह्माले सभाभवना विशयी सांगले हांव सूर्यदेवाल्याक ते ब्रह्माल सभा विशयी ऐकून संतोश जावन निमगेले सूर्यदेवा म्हाकाय ब्रह्मसभा पळोवका म्हूण सांगून आश तरस ते ब्रह्मसभा पळोवका जाल्यार कसले एक म्हळ्यार एक कसं म्हणटाचे एक 100 मार्क काडला रे अमके कडेन वचयत 50 काडला रे अमकी काम मेळटा तशें प्रयत्न पडटा तशी कसले एक योग्यत म्हणून ब्रह्मसभे वचका जाल्यार आमकां कसले योग्यते जावकावे म्हूण म्हणटना तो सांगता 1000 वर्ष पर्यंत अनन्य ब्रह्माल उपासन तूं केली म्हणजे तुका ब्रह्मलोका वचचें जाता तशी हिमवत पर्वता वचून नारद 1000 वर्ष पर्यंत तदेक मनान ब्रह्माल उपासन ताणें केली की कडेरी उपासन जाल्ली कुडले ते उपासन जत्ता आनी जाल्ले म्हूण म्हणटना सुर्यान येवन ताका ब्रह्मसभेक व्हेल्ले म्हूण ब्रह्मसभ पळयल कुडले भारी शरीर पुळकित जाल्ले मेगेले म्हूण धर्मराय नारद धर्मरायाला सांगतरस आनी सांगता म्हाका ते कशेंच अशी आस तशी आस म्हूण सांगचे साध्य ना म्हाका म्हणणे कोणाकय साध्य ना कित्याक म्हळ्यार ब्रह्मसभे एक क्षणाक एक रितीरी चेंज जातर आसता म्हणटना ताजी दिग्गाय कितली ताजी रुंदाय कितली ताजी विस्तीर्ण कितले सांगू कोणाच्यानय साध्य ना तसल दिव्य सभा येद्दोळू हांव पळयनी सर्व जन भारी सुकार आसाची थंय शींय ना शेकोय ना तानी ना भूक ना आयास म्हळेल ना कसली ना सगळेची ब्रह्मसभे मणीन तयार केल्या वरी दिसता सगळे महासभेन तो खांबोन आधाराक जल्वे तशें जावन ते विनाश म्हळेले ना ते सभेक म्हूण आनी एक कसं म्हूण म्हळ्यार ते सभेन तूं सूर्यचंद्राल उजवाडा पशी चड उजवाड आस स्वयंप्रभा म्हळ्यार ताजे उजवाड त्या सभेचे उजवाड ताका ते सभा मंदिरा मद्दीन तूं परब्रह्म तागे इच्छा मात्रान जगत सृश्टी करतरस एकलो बसला परब्रह्म म्हळ्यार चतुर्मुख ब्रह्म कळवे परब्रह्म म्हणून परमात्मा काही म्हणटाची न्ही जावन परब्रह्म म्हणजे परमात्माकची यो चतुर्मुख ब्रह्मची जाल्यार चुकून एक पंत परब्रह्म म्हणून म्हणटाची म्हणना हांगा महाभारतांतू ताका परब्रह्म म्हणून सांगला परब्रह्म म्हळ्यार आमी चतुर्मुख ब्रह्म म्हणून सांगून घेवका तशी तो तागेली इच्छा मात्रान जगत सृश्टी करतरस एकलो बसता ताका अनुसरसून आनीक कितली की प्रजापती त्या सभेर उपविष्ट जाल्यांची तई प्रजापती म्हळ्यार कोण कोण दक्ष प्रचेतस पुलह मरीची कश्यप भृगु अथर्व अंगिरस अत्री वशिष्ठ गौतम पुलस्त मागीर क्रतू प्रल्हाद कर्दमू असल पुरे प्रजापती थंय बसल्याचे मात्र न्ही सूर्याले किरण पान करून वांचून आसूचे म्हळ्यार सूर्याल उजवाड मात्र आहार जावन घेवचे वाल किल्ल्या म्हळ्यार रशी पुरे ब्रह्माल सेवे करतरसची तशीची मागीर सर्वाचे एक प्रकृतीचे सृष्टीक
जावकाशिले सर्वाचे अधिदेवते म्हणटा पळय मन अंतरिक्ष विद्या वायू तेज उद्दाक भूई शब्द स्पर्श रूप रस गंध असल पुरे सृष्टिकारण जेवचे सर्व वस्तूचे अधिदेवते पुरे ब्रह्मालचं बेंतू त्यांनी वास जाऊन असताचे तिथली मांतरवे अगस्त्य मार्कंडेय जमदग्नी भरद्वाज समर्थ असल होड होड ऋषी महाऋषी पुरे ब्रह्माल सेव करत रस्ताचे आणि अष्टांगयुक्त आयुर्वेद त्यावेळी ताचे देह मूर्तिमंत जाऊन देह घेऊन येऊनचे ब्रह्माल सेवा करता 27 ನಕ್ಷತ್ರ ಸಮೇತ ಚಂದ್ರು ಸೂರ್ಯು ಸಪ್ತಮರುತ್ ಹನ್ನಿ ಪೂರೈ ತಂಗೆಲೆ ದೇಹ घेऊन मूर्तिमंत जाऊन ब्रह्मालय सेवा करतरसची मागिरी गंधर्व प्रमुख असतात ते अंस हा हा हू हू विश्वावसो असल 7 गंधर्व प्रमुख 20 नमुनेचे अप्सरोगण समस्त लोकपालक अष्टदिक्पालक म्हणताच पड अष्टांनी मागिरी नवग्रह मागिरी 12 आदित्य अग्निष्टोम मरुत विश्वकर्मा वसु पितृगण हविसु रक्षाम यजु वेद अथर्व वेद सर्वशास्त्र इतिहास आयुर्वेद धनुर्वेद गांधर्व वेद अर्थशास्त्र मागिरी वेदांग स वेदांग शिक्षा व्याकरण छंदसु निरुक्त ज्योतिष कल्प मिळेल ग्रह नक्षत्र यज्ञ समस्त देवते ब्रह्मोपासन करतरे ब्रह्मांचा बेंतू असताची म्हणतो तो मागिरी सप्तवाणी आणि एक ये कसले भाष्य पुरे तर्क समीत सुचे भाष्य म्हणताची टिप्पणी म्हणताची या पुरे ब्रह्मालागी आसताची ब्रह्मालचा बेंतू असताची म्हण येऊन त्यांनी पुरे कशी येताची सेव करूक मूर्तिमंत म्हणे देह घेऊन येताच काही त्यांनी पुरे मागीर ही हांगा देव्य ते कश्यपाल आता कश्यपूचे ब्रह्मसभेन तस म्हण कश्यपाल पत्न्य मागिरी अरुंधती स्मृती आशा निरती आणि पुरे विंगड विंगड ऋषिंगेल पत्न्य आणि पुरेचन त्या ब्रह्माले लोकांपासून परब्रह्माला उपासनेन तो असताची म्हणले तशी मागिरी ब्रह्माला आराधना करचाक कितली की जातीचे प्राणी नाग गुह्यक गरुड पक्षी स्थावर जंगम सर्वही ब्रह्माला आराधन करू येतर असताची मागिरी योनी जश्चप्रो अयोनी जश्चप्रो महर्षि पुरೈ ಬ್ರಹ್ಮಾಲ್ಸ ಬೆಂತು ಅಸ್ತಾಚಿ ಊರ್ಧ್ವರೇತಸ್ಕ ಜಾವನಶಿಲೆ 88,000 ಬ್ರಹ್ಮರ್ಷಿಯೋ संतान घेऊन सुचे महातपस्वी म्हणाले 50,000 महर्षियो ब्रह्मसभेंत बैसून असता म्हणतात त्या ब्रह्मसभे कितले होडस कापडे इतले पुरे सांगेले आशिल्ले त्या ब्रह्मसभेंत दोरका गेला ती कितले होड ब्रह्मसभे पळते तशी ब्रह्माल सेव कोण करता तांकां पुरे चंद उतर उलोवन तांकां जाय जाल्यार पुरे वेवस्था करून तांकां अर्थ खाम सकट दिवचे ब्रह्मानाची ब्रह्मसभ केन्नाय मस्त अतिथ्य ब्रह्माल सभेक तांणी पुरे ते अतिथ्य सगळेची अतिथी म्हळ्यार निमगी नाशी करनाशी येतलचन तई ब्रह्मसभे वचोका जाल्यार खंयची पृथ्वी वयचे काटपुट निमगी नाशी करनाशी येतलचन सपळ तांणी न्ही त्या पुरे होडोड श्रेष्ठ ऋषी महर्षी असोका पुरायचे अतिथी जावन येताची ब्रह्मसभे वच्चा कोणा जाता तांकां तशी तो ब्रह्मसभे विशीं सांगता मागीर तुगेल सभा ताका समजावन खंयचेय सभा मनुष्य लोकांतून ना ब्रह्मसभेक समजावन असचे खंयचेय सभा 14 भुवनांतू ना म्हूण सांगून सर्व सभा भवनाचे वर्णन नारद महर्षी युधिष्ठिराला सांगता अन्य चिकाणी पैकी दिसाक आमी पळोवया कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।